असं तुम्हाला वाटतं? देशभरात दलितांनी, मुस्लिमांनी, ओबीसीनी आणि जनरल लोकांनी लोकसभेमध्ये आमच्या बाजूने कौल दिला. तुम्हाला असं कसं अजून कळेना? जर तसं नसतं तर आमच्या 40 जागेहून 100 जागा झाल्या असत्या का लोकसभेच्या? जिल्ह्यावरच बोलतोय मी जिल्ह्यावरच बोलू लागलो. ऐका मी जिल्ह्यावर बोलतोय. महाविकास आघाडीच्या माध्यमातून उमेदवारी खैरे साहेबाला दिली होती. जेवढे मतं त्यांना मिळाले ते मिळाले. शेवटी तो जनमताचा कौल आहे. उमेदवार आवडला मला नाही आवडला हे मतदाराच्या हातात आहे, तुमच्या माझ्या हातात आहे का? पण जर खैरे साहेबाची जागा सोडली तर राज्यभर, एकच मिनिट साहेब, राज्यभर महाविकास आघाडीच्या उमेदवाराला 35 ठिकाणी राज्यात निवडून दिलं. मग याचा अर्थ काय झाला? आमचा पारंपरिक मतदार हा काँग्रेसच्या आणि महाविकास आघाडीच्या बाजूने होता आहे. मतदारांचा विश्वास तुम्ही 6 महिने पण टिकवू शकता. नाही त्याच्या पुढे बोला ना. मग मी आता त्याच्यावर येतो ना. तुम्ही हे झालं की हे झालं का तुमचं आता? हा ते सांगतो ना मी, त्याच्यावर येतो ना. तुम्हाला माझ्याकडून जे काढायचं ते मी सांगतो. काय म्हणले? पण तरी काय बोलत होते? काँग्रेस आयसीयू मध्ये सध्या ग्राउंड रिअलिटी तुमच्याही लक्षात आहे गोष्टी. त्याला बळकट करण्यासाठी तुम्ही कोणकोणते नवीन स्टेप घेतलेले? हे बघा, या आमच्या सूत्रांची अशी माहिती आहे की नगरपालिकेपूर्वी काँग्रेस फुटणार आहे. काही कार्यकर्ते नाराज आहे अजून. त्यालाच धरून यांचा प्रश्न होता की निवडणूक आयोगावर बोला. त्यालाच धरून यांनी प्रश्न तर त्या प्रश्नाचं उत्तर असं आहे, विधानसभेमध्ये त्याच्यावरही बोलतो. त्याच्यामध्ये आपण या प्रश्नाचं सविस्तर उत्तर खऱ्या अर्थाने आदरणीय राहुल गांधी साहेबांनी दिलेलं आहे. तरी पण मी एकदा आपल्याशी बोलतो की त्या दिवशी जे मतदान झालं ते 4 वाजेपर्यंत किती झालं, 5 वाजेपर्यंत किती झालं आणि नंतर पेट्या बंद पर्यंत किती झालं याचा आम्हाला खुलासा करा. ते निवडणूक आयोग म्हणला आम्हाला तुम्हाला खुलासा देता येणार नाही. काय प्रॉब्लेम आहे द्यायला? का मतदान वाढलं अचानकपणाने एवढं? संध्याकाळी एका तासामध्ये 50 लाख 75 लाख असं मत लाखात वाढायला लागल्यावर कसं वागायचं आपलं ते सांगा ना मला. एक मुद्दा हा आहे. दुसरं 2024ला लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मतदार यादीत किती मतं वाढले? पूर्वी 5 लाख वाढत होते, आता किती वाढले? तुमच्याच पेपरला सगळ्यांना आकडे वाचले मी. वाढले की नाही? हा दुसरा मुद्दा. तिसरा विषय अजून एक त्याच्या पुढचा की मी तुम्हाला अजून सोपं करून सांगतो. लोकसभेची निवडणूक आणि विधानसभेची निवडणूक एका ठिकाणी एकत्र झाली महाराष्ट्र राज्यामध्ये. ती म्हणजे नांदेडला बाय इलेक्शनमध्ये. दादा ऐका, नांदेडला बाय इलेक्शन झालं लोकसभेचं. आपले लोकसभेचे खासदार दिवंगत झाले, निधन पावले. त्याच्यावर दुसरा बाय इलेक्शनला त्यांचा मुलगा दिला आणि ती निवडणूक लोकसभेच्या आणि विधानसभेच्या बरोबरीने झाली. आकडे काढा, मी तुम्हाला त्याचा खुलासा करतो. 2 लाख मतं लोकसभेच्या उमेदवाराला कमी झाली आणि 2 लाख मतं ही विधानसभेच्या उमेदवाराला 6 मतदारसंघातले जास्त झाले. मला सांगा, तुम्ही मतदान करायला आत गेल्यानंतर बटन दाबायला गेल्यावर एका मशीनचं बटन दाबतो माणूस आणि दुसरीचं दाबत नाही. असं कधी मतदार करतो का? मतदानाला गेल्यावर उमेदवारच नाही पटला तर माणूस नोटाचं बटन दाबेल. 2 लाख मतं पडेल साहेब. एका विधानसभा मतदारसंघात जवळजवळ 35 हजार मतं, 30 हजार मतं हे लोकसभेला कमी मिळाले आणि विधानसभेला जास्त मिळाले. याचा अर्थ तुम्ही काय काढला माहिती नाही, पण मी हा काढला की लोकसभेच्या मशीनमध्ये घोटाळा केलेला नव्हता, विधानसभेच्या मशीनमध्ये केलेला होता. निवडणूक आयोगाने, सरकारने, सत्ताधारी लोकांनी. यांचा एक प्रश्न राहिला. जिल्ह्यामध्ये काँग्रेस आयसीयू व्हेंटिलेटरवर आहे. विधानसभेनंतर महानगरपालिकेने शेतीला तुम्ही सामोरे जाताय, पण तसं पक्षाचं संघटन दिसत नाही. सूत्रांची माहिती अशी आहे की शिंदे गटाकडे काँग्रेसचा एक गट फुटून जाऊ शकतो. अस्वस्थता वाढलेली आहे. त्यांना आळा घालण्यासाठी आणि संघटन वाढवण्यासाठी तुम्ही आता कोणते स्टेप घेणार? बरं शहरात का ग्रामीणचं बोलताय तुम्ही? दोन्हीकडचे लोक शिंदे गटात चालले. बर हा नाही, आता तुम्ही तो प्रश्नार्थकच बोलणार ना. आम्हाला बोलतं करायचं असेल तर आपण जे सांगितलं तशी परिस्थिती अजिबात काँग्रेसची नाही, ना पूर्वी होती ना आज आहे. काँग्रेसने खूप स्थित्यंतर पाहिले. काँग्रेसने 78-79 पाहिले, काँग्रेसने 2004 पाहिले,
काँग्रेस आत्ता पुन्हा एकदा पाहते की 2024 पर्यंत आपण काय होतो, 19 काय होतो, 14 काय होतो, याचा जर सगळा लेखाजोखा आपण समोर मांडला तर उद्याच्या परिस्थितीमध्ये जनता जनार्दन काँग्रेसच्या पाठीशी आहे. तुम्हाला एक गोष्ट परत एकदा सांगतो. राहिला प्रश्न संघटनेतल्या कामाचा, संघटना इथून पुढच्या काळात प्रदेशाध्यक्ष म्हणून विधानसभेच्या नंतर बदल करण्यात आला, लोकसभेच्या नंतर, आणि आता यांना केलंय हर्षवर्धन सपकाळांना. त्यांनी सगळ्या जिल्हाध्यक्षांची कार्यशाळा घेतली. परत आता उद्याच्या 7 आणि 8 तारखेला कार्यशाळा लावलेली आहे. त्या सगळ्या कार्यशाळेला सगळ्या राज्याच्या मुंबईला त्या कार्यशाळेमध्ये आपल्या सगळ्या संघटना बांधणीच्या दृष्टीने 11-12ला खडकवासल्याला कार्यकारिणीची आहे जे प्रदेशच्या, पण या जिल्ह्याची आणि तालुक्याची मुंबईला 7 आणि 8 तारखेला आहे. तर मला आपल्याला सांगायचं हे होतं की येणारा काळ हा काँग्रेसचा आहे. मी तुम्हाला सांगून ठेवतो, कोण शिंदे गटात गेला आणि कोण कोणत्या गटात गेला, हे गटात जाणारे खूप लांब चालले. लोकसभेच्या निकालच्या अगोदर लोक कुठं कुठं गेले आणि परत लोकसभेचा निकाल लागल्यावर इकडे आले, लोकसभेचा निकाल इकडे लागल्यावर इकडे आले, विधानसभेचा लागल्यावर परत तिकडे गेले. हे जे उडते पंछी आहे ना, हे काय मग इकडे तिकडे जात राहणार आहे. याला राहुलजी म्हणतात स्लीपर सेल. हे लोक जाणारे येणाऱ्याची आम्हाला फार काळजी नाही. विधानसभेमध्ये मध्याचं आणि पूर्व जर बघितलं तर 80,000 वोटिंग झालेलं आहे तुमच्या विरोधात. ऐका मला परत एकदा सांगायचं आहे, आपल्या जिल्ह्यातले दलित, मुस्लिम, इवन जनरल आणि ओबीसी हे सगळे मतदार हळूहळू आपल्या सर्वांचे प्रथमतः मी स्वागत करतो आणि आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. माझ्यावर गेल्या 4-5 दिवसापूर्वीच ही जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी प्रदेश काँग्रेस कमिटीचे सन्मान्य अध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ साहेबांनी दिली आणि निश्चितच माझ्यासोबत आजपर्यंतच्या इतिहासामध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीवर प्रतिनिधित्व करण्यासाठी जवळपास 16 जणांचा एक मोठी टीम माझ्यासोबत प्रदेश काँग्रेस कमिटीने आपल्या जिल्ह्यासाठी दिलेली आहे. आणि निश्चित या सर्वांच्या सहकार्याने आगामी ज्या काही निवडणुका किंवा सहकार क्षेत्रातील ज्या काही निवडणुका असतील त्या काँग्रेस पक्षाचं प्रथमतः संघटन आणखी मजबूत करून प्रभावीपणे जाणारे सतीश चव्हाणांचे येऊन जाऊन 2-3दा इकडे तिकडे गेले ना. काल परवा तर इकडे आले होते, परत तिकडे गेले. येणाऱ्या जाणाऱ्या त्याला हिशोब घेत ना का बसायचो. त्यामध्ये मला असं वाटतं का की काळे साहेबांनी मोकळे झाले. आम्ही सर्व 16 मध्ये काळे साहेब पण आहेत, त्यामुळे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे आणि निश्चित सर्वांच्या सहकार्याने आणि पुढच्या ज्या काही निवडणुका आहेत जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, एक काँग्रेस पक्षाचं एक मजबूत संघटन आपल्या समोर निश्चित येत्या काही कालावधीत दिसेलच आणि निश्चित आणखी प्रभावीपणे आम्ही बूथ स्तरावर जास्त मजबूत काँग्रेस करण्याचा प्रयत्न करू. इसको चार्ज देने का किरण बोला त्याचं शाळा शिकवलं ते कुठे आणखी मजबूत करणार म्हणजे आंदोलन असं नाही म्हटलं. महाविकास आघाडी म्हणून निवडणुका लढणार आहे. आता ते युती आघाडीचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतली, परंतु आम्ही आमची ताकद मजबूत करून प्रत्येक जागा काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता कसा लढेल यासाठी आम्ही आमची तयारी सुरू. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.